नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 38 सॉल्व करणार आहोत। हा प्रॅक्टिस सेट पूर्ण इनवर्स प्रपोर्शन या कन्सेप्टवर अवलंबून आहे। तर आपण प्रॅक्टिस सेट 37 मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यावर आधारित प्रॉब्लेम पण सॉल्व केलेले आहेत। तर आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला इनवर्स प्रपोर्शन म्हणजे काय हे पाहायचं आहे आणि या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 4 प्रश्न आहेत। ते चारही प्रश्न इनवर्स प्रपोर्शन या कन्सेप्टवर अवलंबून आहेत। तर ती कन्सेप्ट पण आपल्याला समजून घ्यायची आहे। आपण डायरेक्ट प्रपोर्शन पाहिलेलं आहे। डायरेक्ट प्रपोर्शन आता आपण पाहणार आहोत इनवर्स प्रपोर्शन। आता आपण इनवर्स प्रपोर्शन म्हणजे काय हे पाहणार आहोत। खूप सोपं आहे इनवर्स प्रपोर्शन। डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आपण एक एग्जांपल पाहिलं होतं। सपोज एका पेनाची किंमत 5 रुपये, 2 पेनाची किंमत मग 10 रुपये होईल, 3 पेनाची 15 रुपये, फॉर 4 पेन्स 20 रुपीज, फॉर 5 पेन्स 25 रुपीज। या प्रकारचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे आणि आता याचा आपण रेशिओ घेतला होता, बरोबर आहे। 1/5, 2/10, 3। तर हा रेशिओ प्रत्येक वेळेस कसा होता, कॉन्स्टंट। ही जर काटाकाटी केली 1/5 ची येते, ही काटाकाटी 1/5 ची येईल। 3 1 3, 3 5 15, बरोबर आहे। 4 1 4, 4 5 20, म्हणजे प्रत्येक वेळेस काय येते 1/5 कॉन्स्टंट रेशिओ येतोय आपला, म्हणजे ह्या सर्व व्हॅल्यू इक्वल आहेत। हे एक्झाम्पल कशाचं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन। पण आता इनवर्स प्रपोर्शन म्हणजे काय हे आपण पाहू। सपोज एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाला 60 पेजेस आहेत, 60 पेजेस। एक बुक आहे आणि त्या बुकला 60 पेजेस आहेत। आता हे बुक आपल्याला एकाच दिवसात जर वाचायचं असेल तर काय करावं लागेल, हे टोटल पेजेस आपल्याला एकाच दिवसात वाचून काढावे लागतील। म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला 60 पेजेस वाचावी लागतील, म्हणजे पूर्ण पुस्तक वाचून होईल। जर आपल्याला 2 दिवसात वाचायचं असेल तर एका दिवसात काय करावं लागेल, 30 पेजेस वाचावे लागतील, बरोबर आहे। म्हणजे 2 दिवसाचे 60 पेजेस होऊन जातील। जर आपण ते 3 दिवसात जर संपवायचं म्हणलं पुस्तक तर काय करावं लागेल, याला 3 ने डिवाइड करणार, म्हणजे 20 पेजेस पर डे आपल्याला रीडिंग करावी लागेल। म्हणजे 3 डेजमध्ये 60 पेजेस आपलं वाचून पूर्ण होतील। जर 4 दिवसात संपवायचं असेल तर काय करावं लागेल, 15 पेजेस, याला आपण 4 ने डिवाइड करणार, म्हणजे 15 पेजेस दररोज रीडिंग करावं लागेल। 5 दिवसात जर बुक संपवायचं असेल तर आपल्याला हे दररोज 12 पेजेस रीडिंग करावे लागेल, बरोबर आहे। तर आता ही व्हॅल्यू पहा, ही एक क्वांटिटी आहे, हे डेज आहेत आणि ही काय नंबर ऑफ पेजेस आहेत। तर आता ही क्वांटिटी वाढत चालली, 1 2 3 4 5, ही काय इन्क्रीज होत जाते। ही जशी इन्क्रीज होईल ही तशी कमी होते पहा, 60 30 20 15 12, म्हणजे ही पण क्वांटिटी डिक्रीज व्हायली। ही वाढली क्वांटिटी तर ही काय होते, कमी कमी होते। म्हणजे या साईडला वाढत चालली तर या साईडला ही कशी व्हायली, कमी कमी होत चालली। म्हणजे हे काय इनवर्स प्रपोर्शन। परंतु डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय होतं, ही क्वांटिटी वाढत चालली होती, त्याप्रमाणे ही पण क्वांटिटी इन्क्रीज झाली होती, बरोबर आहे। 1 2 3 4 5, तर हे काय होते 5 10 15 20 असे इन्क्रीज होत होते। पण येथे काय व्हायले 60 30 20 हे कमी कमी व्हायलेत, म्हणजे काय इनवर्स प्रपोर्शन। आता येथे आपण काय घेतलं होतं, रेशिओ घेतला होता, म्हणजे ह्या दोन क्वांटिटीचा आपण रेशिओ घेतला होता। येथे आपल्याला रेशिओ नाही घ्यायचा, यांचा काय आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे। म्हणजे इनवर्स प्रपोर्शनमध्ये मल्टिप्लिकेशन, सपोज 1 × 60 केलं आपण काय येईल 60 येईल, बरोबर आहे। 2 × 30 केलं तर काय होईल 60 होईल। 3 × 20 केलं तर काय होईल 60, हे पण 60 होतील आणि हे पण 60 होतील, बरोबर आहे। इनवर्स प्रपोर्शनमध्ये दोन क्वांटिटीचा आपण मल्टिप्लिकेशन घेतला तर तो इक्वल येतोय आणि डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये दोन क्वांटिटीचा आपण रेशिओ घेणार। हे पहा लक्षात ठेवण्यासाठी डायरेक्ट डिव्हिजन, म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शनला आपण काय घेणार, डिव्हिजन म्हणजे रेशिओ, डी म्हणजे डायरेक्टसाठी डिव्हिजन, एवढं लक्षात ठेवायचं। दोन क्वांटिटी डायरेक्टसाठी डिव्हिजन, बरोबर आहे। याचे अपोजिट इनवर्स प्रपोर्शनसाठी काय घ्यायचं, मल्टिप्लिकेशन। डायरेक्टला डिव्हिजन, इनवर्सला मल्टिप्लिकेशन, म्हणजे या दोन क्वांटिटीचा मल्टिप्लिकेशन हा आपला कॉन्स्टंट आहे, इक्वल आहे, बरोबर आहे। आता याच टाईपचं आपलं हे एक्झाम्पल आहे, हे इनवर्स प्रपोर्शनचं आहे। आता कसं आहे पहा, 5 वर्कर्स आहेत,
वर्कर दिलेत आणि 12 डेज, म्हणजे 5 वर्करला 12 डेज लागतात, बरोबर आहे. एक शेतातील काम करण्यासाठी 5 वर्कर्स टेक 12 डेज. हाऊ मेनी डेज वूड 6 वर्कर्स. 5 वर्कर्सला 12 डेज लागतात. आपल्याला काय दिलं आहे 6 वर्कर्स, त्याला डेज किती लागतील. सपोज एक्स, आपण काय करणार यांचा मल्टिप्लिकेशन घेणार, बरोबर आहे. ही एक क्वांटिटी आहे आपली, ही कोणती आहे वर्कर्सची, आणि ही कोणती आहे आपली डेजची. हे वर्कर झाले, हे डेज झाले. हे आपण आता पहा आपण काय केलं आहे ते वर्कर इन्क्रीज झालेले आहेत, तर हे काय होईल डिक्रीज होईल. आता पहा 5 वर्कर्सला एक काम करण्यासाठी 12 डेज लागतात. आता इथे आपण काय केले वर्कर्स वाढवलेत, 5 ऐवजी 6 वर्कर घेतलेत. म्हणजे जर जास्त माणसं घेतली, जास्त वर्कर्स घेतले तर दिवस कमी लागतील. म्हणजे इनवर्स प्रपोर्शन आहे, त्यामुळे काय आहे यांचं आपण मल्टिप्लिकेशन घेणार ह्या दोन क्वांटिटीचा, बरोबर आहे. म्हणजे काय होईल 5 × 12 इक्वल टू मल्टिप्लिकेशन इक्वल असतो, आपण याथे इथे हे सर्व इक्वल आहे, बरोबर आहे. प्रत्येकाची व्हॅल्यू 60च आहे. तर आता इक्वल टू 6 × x म्हणजे 6x, यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. हे 60 होतील, बरोबर आहे. आणि हे 6 या साईडला येतील, येथे x राहील. ही काटाकाटी केली आपण तर आन्सर येईल आपलं 10. x = 10. याप्रमाणे ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. आता आपण स्टेप बाय स्टेप सोडू म्हणजे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. सोल्युशन 6 वर्कर्स हाऊ मेनी डेज टेक, हे काढायचं आपल्याला. सपोज किंवा लेट सपोज 6 वर्कर्स टेक, आपण x कन्सिडर करू, x डेज, आपल्याला डेज काढायचे आहेत म्हणून x डेज लिहिले आपण. आता पहा आपण वर्कर दिलेत आणि डेज दिलेत, आपण एक असा कॉलम करू वर्कर्स आणि डेज. वर्कर्स 5 वर्कर्स असताना आपल्याला 12 डेज लागतात. एकाखाली एक लिहिलेलं आहे वर्कर डेज, 5 वर्कर्सला 12 डेज, बरोबर आहे. आता आपल्याला 6 वर्कर्स असताना किती दिवस लागतील ते काढायचे आहे, आपण x कन्सिडर केलं आहे. आता हे इनवर्स प्रपोर्शन आहे, कशामुळे वर्कर वाढवले तर कामाचे दिवस कमी लागतील. म्हणजे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी कमी होते, किंवा एक कमी झाली तर दुसरी वाढते. असं जर असेल तर इनवर्स प्रपोर्शन आहे. इथे लिहू आपण धिस इज इनवर्स प्रपोर्शन. धिस इज इनवर्स प्रपोर्शन. हे इनवर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. देअरफॉर त्यामुळे आपण काय करणार इनवर्स प्रपोर्शन आहे त्यामुळे आपण मल्टिप्लिकेशन घेणार या दोन क्वांटिटीचा, म्हणजे 5 × 12 इक्वल टू, आणि मल्टिप्लिकेशन इक्वल दाखविणार आपण 6 × x ला. 6 × x म्हणजे काय 6x, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 5 × 12 म्हणजे 60 होतील इक्वल टू 6x. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल, x = 60/6 होतील, बरोबर आहे. 60/6 म्हणजे काय 10 येईल. एक्सची व्हॅल्यू काय आली 10, म्हणजे इथे आपण काय लिहिणार 10. आता नंतर हे 6 वर्कर असताना किती दिवस लागतील तर 10 डेज लागतील, बरोबर आहे. पुन्हा आपल्याला अजून काय विचारले हाऊ मेनी वूड 15 टेक. 6 ऐवजी जर आपण 15 वर्कर घेतले, ह्या 6 ऐवजी आपण 15 वर्कर घेतले तर दिवस किती लागतील हे पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सिमिलरली इथे लिहू शकतो आपण तीच प्रोसेस, फक्त 6 ऐवजी आपण काय घेणार येथे 15. सिमिलरली म्हणजे ही क्वांटिटी सपोज आपल्याला काय दिलेलं आहे 5 वर्कर्स 12 डेज, बरोबर आहे. 6 वर्कर असताना डेज काढले आपण, नंतर आपल्याला 15 वर्कर म्हणजे ते 15 आणि ही क्वांटिटी आपल्याला काढायची आहे. मग ती क्वांटिटी कशी येईल, सपोज हा मल्टिप्लिकेशन इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन. म्हणजे सिमिलरली म्हणजे आपण असंच करणार, फक्त या 6 ऐवजी काय लिहिणार आपण 15, बरोबर आहे. सिमिलरली आपण असं लिहू शकतो 5 × 12 इक्वल टू 6 ऐवजी 15 × x, बरोबर आहे. आता हे काढू आपण
60 होतील इक्वल टू 15x. देअरफॉर x इक्वल टू काय होईल 60/15. 60/15 इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 4 येईल. म्हणजे आपला आन्सर काय येईल, इथे सोल्युशन लिहितो मी. हेन्स 6 वर्कर्स टेक 10 days and 15 workers take 4 days. नेक्स्ट येथे मित्रांनो मोहनराव टूक 10 days टू फिनिश अ बुक. एक पुस्तक पूर्ण वाचून काढण्यासाठी मोहनरावला 10 days लागतात. रीडिंग 40 pages. जर त्या पुस्तकाची दररोज 40 पाने वाचली तर 10 days लागतात. हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड. किती पेजेस मोहनरावने वाचायला पाहिजेत की ते पुस्तक 10 days ऐवजी फक्त 8 दिवसामध्ये पूर्ण वाचून होईल, म्हणजे पूर्ण फिनिश होईल 8 दिवसामध्ये. तर किती पेजेस 40 ऐवजी किती पेजेस रीडिंग करावी लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता सोल्युशन लिहू आपण. खूप सोपं आहे. सपोज मोहनराव रीड x पेजेस. जर दररोज x पेजेस रीडिंग केली टू फिनिश बुक इन 8 days. x पेजेस येथे लिहू शकतो आपण टू फिनिश अ बुक इन 8 days. आपण टेबल करू. 10 days म्हणजे डेज दिलेत, डेज आणि नंतर पेजेस दिलेले आहेत, डेज आणि पेजेस. डेज 10 दिलेले आहेत तर पेजेस 40. नंतर आपल्याला 8 days दिलेत. जर दररोज 40 पेजेस रीडिंग केली तर 10 दिवस लागतात. येथे x घेऊ आपण. आता पहा आपण येथे डेज आहे 10, आपण दिवस कमी केलेत, 10 ऐवजी 8 केलेत. म्हणजे काय करावं लागेल 40 ऐवजी जास्त पेजेस दररोज वाचावी लागतील. म्हणजे काय इनवर्स प्रपोर्शन. दिस इज इनवर्स प्रपोर्शन. हे इनवर्स प्रपोर्शन आहे. त्यामुळे मल्टिप्लिकेशन 10 × 40 आणि इक्वल टू 8 × x म्हणजे 8x. यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. 10 × 40 हे 8 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील इक्वल टू x. 40ला आपण 8ने डिवाइड करू शकतो, बरोबर आहे. 10 × 5 राहील. देअरफॉर 10 × 5 इक्वल टू x. म्हणजे x ची व्हॅल्यू काय येईल आपली 10 × 5 50. x इक्वल टू 50. x म्हणजे दररोज 50 पेजेस रीडिंग करावे लागेल तर ते पुस्तक 8 दिवसामध्ये पूर्ण होईल. हेन्स आन्सर लिहू. हेन्स मोहनराव must be read 50 pages to finish a book in 8 days. नेक्स्ट येथे मित्रांनो मेरी सायकल्स ॲट 6 km/h. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर आंट्स हाऊस विच इज 12 km. मेरीच्या घरापासून तिच्या आंटीचे घर 12 km आहे. सपोज हे मेरीचं हाऊस आहे, मेरीज हाऊस, आणि तिच्या आंटीचा हाऊस आहे, हे आंटीचा हाऊस. हे टोटल डिस्टन्स आहे 12 किलोमीटर. तर मेरी काय करते सायकल चालवायली मेरी तर 6 km/h चालवते. 6 km/h
सायकलचा स्पीड किती आहे 6 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासामध्ये 6 किलोमीटर सायकल चालवते मेरी आणि टोटल डिस्टन्स आहे 12 किलोमीटर. तर आंटीच्या घरापर्यंत जायला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. एका तासामध्ये 6 किलोमीटर, मग 2 तासामध्ये काय होईल 12 किलोमीटर, म्हणजे हा टाईम 2 आवर्स येईल. इफ शी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर, जर मेरीने 6 किलोमीटर पर आवर या स्पीडऐवजी 4 किलोमीटर पर आवर हा स्पीड ठेवला तर हाऊ लाँग वूड शी टेक, तर आंटीच्या घरापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता आपण सोल्युशन लिहू. प्रथम आपल्याला काय दिलेलं आहे 6 किलोमीटर पर आवर स्पीड दिलेली आहे आणि हे डिस्टन्स दिलेलं आहे. बरोबर आहे, हे डिस्टन्स आहे, ही स्पीड आहे. आता हा आपल्याला टाईम काढायचा आहे, त्यासाठी आपण एक्स कन्सिडर करू. 6 किलोमीटर पर आवर असताना सपोज मेरी टेक एक्स आवर्स, टाईम किती एक्स आवर्स टू कंप्लीट डिस्टन्स 12 किलोमीटर at speed of 6 किलोमीटर पर आवर. एक्स आवर्स लागतात एवढं डिस्टन्स जाण्यासाठी या स्पीडने, म्हणजे येथून येथेपर्यंत जाण्यासाठी या स्पीडने, ही स्पीड आहे स्पीड आणि हे डिस्टन्स आहे 12 किलोमीटर डिस्टन्स आहे, तर एक्स आवर्स लागतात. आता 6 किलोमीटर पर आवर असताना आपण एक्स आवर्स टाईम काढलेला आहे. आता पुन्हा 4 किलोमीटर पर आवर असताना आपण टाईम कन्सिडर करू. अँड शी म्हणजे मेरी टेक वाय आवर्स टू कंप्लीट 12 किलोमीटर डिस्टन्स at speed 4 किलोमीटर पर आवर. तर आता आपण टेबल करू म्हणजे लक्षात येईल. टाईम दिलेला आहे, स्पीड दिलेली आहे आणि डिस्टन्स आहे. टाईम, स्पीड आणि डिस्टन्स. हाच थोडा प्रॉब्लेम वेगळा आहे, बाकीचे सगळे सारखेच आहेत कारण हा टाईम, स्पीड आणि डिस्टन्सवर आधारित आहे. येथे आपण टाईम एक्स घेतलेला आहे, बरोबर आहे. त्यावेळेस डिस्टन्स 12 किलोमीटर आहे, 12 किलोमीटर आणि स्पीड काय ठेवलेला आहे आपण 6 किलोमीटर पर आवर, बरोबर आहे. पर आवर एका तासामध्ये 6 किलोमीटर स्पीड येते. नंतर आपण टाईम वाय घेतलेला आहे, डिस्टन्स आपलं तेच आहे 12 किलोमीटर, फक्त स्पीड आपण आता कमी केली म्हणजे 4 किलोमीटर पर आवर, बरोबर आहे. तर आता हे पहा येथे 12 किलोमीटर आहे, 12 किलोमीटर ही क्वांटिटी सेम आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे येथे, म्हणजे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, टाईम इंटू स्पीड इक्वल टू डिस्टन्स. हा एक फॉर्म्युला आहे स्पीड, डिस्टन्स आणि टाईममधला. टाईम इंटू स्पीड इक्वल टू डिस्टन्स, येथे तोच फॉर्म्युला होतो पहा. टाईम इंटू स्पीड ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू डिस्टन्स, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. त्यामुळे आपण काय लिहू शकतो 6 इंटू एक्स, म्हणजे 6x होईल इक्वल टू 12 असं लिहू शकतो आपण. मग तोच फॉर्म्युला असा पण होईल 4 इंटू वाय, 4y इक्वल टू 12. यावरून एक्सची व्हॅल्यू येईल एक्स इक्वल टू 2, बरोबर आहे. आणि वाय इक्वल टू 12/4 म्हणजे काय होईल 3, बरोबर आहे. यावरून एक्सची व्हॅल्यू काढली आपण, किंवा असं लिहू आपण म्हणजे लक्षात येईल एक्स इक्वल टू 12/6 येतील, म्हणजे हे 2 राहतील. येथे वाय इक्वल टू
12/4 येतील इक्वल टू आन्सर 3 येईल. म्हणजे हा जर स्पीड ठेवला आपण 6 km/h तर तेथे जाण्यासाठी 2 तास लागतील. आणि जर स्पीड आपण कमी केली तर वेळ जास्त लागेल. बरोबर आहे. जर स्पीड फास्ट केली तर आपण लवकर जाऊ म्हणजे 2 तास लागायलेत. जर स्पीड कमी केली 4 किलोमीटर 6 ऐवजी 4 किलोमीटर केली आपण तर काय होईल, आपण उशिरा जाऊ म्हणजे वेळ जास्त लागेल. स्पीड कमी केली तर वेळ जास्त लागतो यावेळी. आता आन्सर आलेला आपण एक्स कशासाठी कन्सिडर केले आणि वाय कशासाठी इथे आन्सर लिहितो. हेन्स मेरी टेक मेरी एका मुलीचं नाव आहे. एक्स आवर्स, एक्स म्हणजे 2 आवर्स टू कंप्लीट डिस्टन्स 12 किलोमीटर ॲट स्पीड ऑफ 6 km/h and 3 hours at speed of 4 km/h टू कंप्लीट, प्रश्नातले शब्द आहेत, टू कंप्लीट डिस्टन्स 12 किलोमीटर. हे पहा मित्रांनो, याच प्रश्नामध्ये डिस्टन्स आपलं एवढं आहे 12 किलोमीटर. बरोबर आहे. हे मेरीचं हाऊस आहे आणि हे तिच्या आंटीचं हाऊस आहे. बरोबर आहे. मेरीज हाऊस अँड आंटीज हाऊस या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे 12 किलोमीटर. जर ही स्पीड यूज केली आपण 6 km/h म्हणजे एका तासामध्ये 6 किलोमीटर हे टोटल 12 किलोमीटर आहेत. म्हणजे किती तास लागतील टोटल डिस्टन्स आणि अपॉन स्पीड 6 किलोमीटर. एका तासामध्ये 6 किलोमीटर आपले 12 किलोमीटर असल्यामुळे तास किती लागतील 2 आवर्स. बरोबर आहे. 2 आवर्स लागतील. तर ही स्पीड आपण नंतर काय केलेली 4 km/h केली. डिस्टन्स तर आपलं सेम आहे आणि नंतर स्पीड काय आपली 4 किलोमीटर. ही काटाकाटी म्हणजे आन्सर काय येईल 3 येईल. बरोबर आहे. 6 म्हणजे 6ने डिवाईड केलं होतं आपण तर 2 आन्सर येते. जर स्पीड 4 किलोमीटर केली तर आन्सर काय येईल आपलं 3 येईल. बरोबर आहे. असंही आपल्याला सहज लक्षात येते, परंतु हा प्रॉब्लेम आपला इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये दिल्यामुळे त्या टाईपने आपण सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो, दी स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्मेंट वेअर हाऊस लास्ट 30 days फॉर 4000 पीपल. तर येथे हे जे अवघड शब्द दिले त्यामुळे घाबरायचं नाही. आपल्याला फक्त 3 क्वांटिटीज पाहिजेत. ही एक क्वांटिटी आहे डेजची. बरोबर आहे. ही एक आहे पीपल्सची आणि दुसरी एक आहे पीपल्सची. बाकी माहिती काही दिलेली असो, गव्हर्नमेंटकडे धान्याचा साठा आहे स्टॉक ऑफ ग्रेन, तो 30 डेजचा आहे. 30 डेजचा तो आहे 4000 पीपल्ससाठी. म्हणजे 30 डेज धान्य साठा पुरतो आहे किती लोकांना 4000 लोकांना. जर तोच धान्य साठा 6000 लोकांना जर आपल्याला पुरवायचा असेल तर किती दिवसात तो संपून जाईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 4000 पीपल्ससाठी 30 डेज आहे तर 6000 पीपल्ससाठी किती डेज हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सोडूया. सोल्युशन काय येईल पाहायचं. खूप सोपं आहे. सपोज स्टॉक ऑफ ग्रेन लास्ट in x days for 6000 people. आता आपल्याला काय दिलेलं आहे आपण टेबल करू म्हणजे लक्षात येईल आपल्या. हे पहा, आता इथे आपल्याला डेज दिलेत, डेज आणि पीपल्स दिलेत, नंबर ऑफ पीपल्स. 30 डेज तर 4000 पीपल म्हणजे 4000 पीपलला
30 डेज तो धान्य साठा पुरतोय. तर आता पीपल 6000 दिलेत, तर हा धान्य साठा किती दिवस पुरेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे. पहा आता येथे काय आहे, जे एक मर्यादित धान्य आहे ते 4000 लोकांसाठीच आहे आणि ते महिनाभर पुरते, म्हणजे 30 डेज पुरते. परंतु काय केलं आहे, पीपल्स वाढवलेत, 4000 ऐवजी 6000 केलेत. म्हणजे पीपल्स वाढवलेत तर काय होईल, डेज आपल्याला कमी लागतील, म्हणजे डेज हे कमी जातील, म्हणजे महिनाभर साठा पुरणार नाही, तो लवकर संपेल. म्हणजे काय होईल, ही क्वांटिटी वाढलेली आहे तर ही क्वांटिटी आता कमी होईल. म्हणजे धिस इज इनव्हर्स प्रपोर्शन. येथे लिहू आपण, धिस इज इनव्हर्स प्रपोर्शन. हे इनव्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. असं जर असेल तर आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन 30 × 4000 येईल आणि इक्वल टू एक्स इंटू 6000. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. हे 6000 या साईडला डिव्हिजनमध्ये आणू, ही साईड आपली ॲज इट इज आणि हे डिव्हिजनमध्ये येतील 6000. बरोबर आहे. हा 0 गेला कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 3 0 3 0 कॅन्सल. आता 6ने 30ला डिवाईड करता येईल, 5 येईल. बरोबर आहे. 6 5 30, 5 × 4च राहील. देअरफॉर एक्स इक्वल टू 5 × 4 इक्वल टू 20. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली आपली, 20 आलेली आहे. देअरफॉर आन्सर लिहू आपण, हेन्स स्टॉक ऑफ ग्रेन लास्ट्स इन एक्स ऐवजी 20 डेज फॉर 6000 पीपल. एक्सची व्हॅल्यू काय आली आपली आता, 20 आलेली आहे. पहा, ही व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. 4चे 6000 झालेले आहेत आणि 30चे ते 20 झाले आहेत. म्हणजे ही व्हॅल्यू वाढलेली आहे, तर ही व्हॅल्यू कमी झालेली आहे. ही पण वाढली नाही आपली, ही कमी झाली. त्यामुळे काय, इनव्हर्स प्रपोर्शन. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.